तर गोरेगाव भीमामधील विजयस्तंभावरून नवा वाद निर्माण झालाय. तो म्हणजे 1818 साली पेशवा आणि ब्रिटिशांच्या युद्धात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली म्हणून हा स्तंभ बांधण्यात आला होता. मात्र या स्तंभावरती 1965 आणि 1971 मधील शहीदांची नावं कोरण्यात आली आहेत. त्यामुळे मूळ स्तंभ बांधण्याचा उद्देशच नष्ट होतोय. त्यामुळे सरकारनं ही नावं काढून टाकावीत अशी मागणी भारत मुक्ती मोर्चानं केली आहे. त्यासाठी सरकारला निधी कमी पडत असेल तर तो आम्ही देऊ, मात्र ज्या हेतूनं स्मारक बांधलं त्याला धोका पोहोचू नये अशी मागणी त्यांनी केली आहे. त्या स्मारकामध्ये ज्या उद्दिष्टासाठी ते स्मारक बनवण्यात आलं ते उद्दिष्ट लिहिण्यात आलेलं आहे. त्यामध्ये भारत सरकारने एक मोठी घोडचूक केली. त्याच्यामध्ये 1965च्या युद्धाच्या मध्ये मरण पावलेले जे लोक आहेत, देशभक्त लोक आहेत, त्यांची नावं त्या स्मारकामध्ये कोरलीत. हे फार चुकीची गोष्ट आहे. त्या लोकांसाठी जे लोक 1965च्या युद्धामध्ये मरण पावलेत ते महान लोक आहेत असं तुमचं म्हणणं आहे. आणि खरोखरच ते मरण पावले असतील तर ते महान लोक आहेत, देशासाठी मरण पावले, तर त्यांच्यासाठी स्वतंत्र स्मारक व्हायला पाहिजे. सरकारला समजा आमच्याकडून 10-25 लाख रुपयाची मदत लागत असेल तर ते द्यायला तयार आहेत. ते स्मारक ज्या उद्दिष्टासाठी बनवलेलं आहे त्या उद्देशासाठी ते ठेवलं पाहिजे.